आणि जे कोणी तसं नसेल, जे आदरणीय नसून दुसऱ्याच काही काम गोष्टी करत आहे, परमेश्वराचा हात त्यांच्यावर यावा आणि वयाच्या ह्या पडावामध्ये परमेश्वराने त्यांच्याशी बोलावं. त्या काय करतायत काय नाही करत आहे याची झडती परमेश्वर स्वतः घेईल, कारण राज्य त्याचं आहे. त्याच्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचा अयोग्यपणा तो सहन करणार नाही. त्याचबरोबर आणि ज्या चांगल्या स्त्रिया आहेत, ज्या वृद्ध स्त्रिया ज्या आदरणीय आहेत चालचलणुकीत, त्यांनी तरुण स्त्रियांना कशा प्रकारे शिकवलं आहे त्या प्रकारे आपण प्रार्थना करणार आहोत की मंडळींमधील प्रत्येक ज्या तरुण स्त्रिया असतील किंवा नवीन लग्न झालेल्या असतील, त्या आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर बसणारे नसणार आहेत, नवऱ्यांना शिकवणारे नसणार आहेत, नवऱ्यांना चहाड्या करणाऱ्या अशा असणार नाहीयेत. यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. नवऱ्यांची मन नाशाकडे नेणाऱ्या अशा स्त्रिया असू नयेत यासाठी आपण प्रार्थना करूया, कारण आपण जगामध्ये बघतो व खूपदा विश्वासणाऱ्यांमध्येही पाहायला मिळतं की जे बाई असते ती नवऱ्याला कान गोष्टी करते आणि त्यामुळे काय होतं की नवऱ्याचं मन पण एक होतं, तो वचनाचं ऐकायचं सोडून त्याच्या बायकोच ऐकतो आणि दोघांचा पण नाश होतो त्याच्यामध्ये. हे झालंय, हे होत आहे आणि हे होणार आहे, कारण परमेश्वराच्या वचनापुढं कुणीच नाहीये. तर ज्या तरुण स्त्रिया आहेत, ज्या विवाहित असतील किंवा 60च्या आतल्या आहेत, त्या प्रत्येकीने मर्यादेशीर शुद्ध चरणी जर आपला पती असेल तर त्याच्या अधीन राहावं, जेणेकरून वचनाची निंदा होणार नाही. हा मॅटर कुणाचाच नाही, ना तुमचा आहे ना माझा आहे, हा मॅटर फक्त जिवंत देवाचा आहे आणि हीच आपण प्रार्थना करणार आहोत. पहिले स्त्रियांसाठी आपण प्रार्थना करूया, कारण त्याच असतात जे घर बांधतात आणि त्याच असतात ते घर तोडूही शकतात आणि त्याचं उद्ध्वस्त करतात.